मैं मेरे सखियों के साथ मी असं गणितच्या पेपराला बसल्यानंतर कसं होतं तसं आम्हाला आणि कसं मागणार दे तासभर लागेल तासभर कुठं बसणार आहे माझ्या खिशात 1 रुपये पण नाही माझ्या सगळ्या खिशातले पैसे हरवले. हाय एव्हरीवन, आय एम अनुष्का अँड वेलकम टू माय फर्स्ट स्टोरी टाइम व्हिडिओ. तर आता मी एक नवीन गोष्ट ठरवली आहे, म्हणजे जे माझे सगळे लॉंग व्हिडिओज असतात ना, तर प्रत्येक व्हिडिओची सुरुवात माझ्या एका स्वरचित कवितेने होईल. म्हणजे मी खूप साऱ्या कविता बनवते, तर का नाही काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात एका कवितेनं होईल किंवा एखाद्या सुविचारानं होईल. आणि आता मी एक कविता बनवली आहे, म्हणजे अशी कविता मी कधी ट्राय केली नव्हते. मराठी आणि इंग्लिश मिक्स आहे, एकतर एकाच लँग्वेजमध्ये अशा कविता बनवते, पण ही पहिली आहे. मी तुम्हाला दाखवते. कधी हसू कधी थोडं क्राय, लाईफ्सच्या स्टोरीजमध्ये डोंट आस्क व्हाय, लिटल मुमेंट्स बिग फिलिंग्स इनसाइड, सो स्टे विथ मी एन्जॉय द राईड, सो स्टे विथ मी अँड एन्जॉय द राईड. चला तर सुरू करूया या स्टोरी टाइमचा माझा फर्स्ट व्हिडिओ. तो मैं मेरे सखियों के साथ मैं मेरे फ्रेंड्स के साथ गई थी एक कॅफे. तो दिसायला एवढा सुंदर होता, फक्त दिसायला सुंदर होता, बाकी सगळं झिरो झिरो झिरो. तर मी काय झालं सगळं पहिल्यापासून सांगते. तर तिनं आम्हाला कॉल केली उद्या असं बर्थडे करायला कॅफेमध्ये जाऊया. तर मस्तमध्ये उठून घरात तयार वगैरे होऊन आम्ही कॅफेला गेलो. आणि तो दूर होता, चालत गेलो, काही खाल्लं वगैरे नव्हतं. तिथं गेल्याबरोबर तिचा बड्डे केला, केक वगैरे सगळं कापला. त्यानंतर मेन्यू कार्ड दिले. मेन्यू कार्ड असं गणितच्या पेपराला बसल्यानंतर कसं होतं तसा होता. सगळी विचित्री नावं कुठल्या देशातली होती असं वाटत होतं, ती सगळी विचित्री. आम्ही फोन काढणार, गुगलला विचारणार, हे कसं ते कसं, असं सगळं आमचं. त्याच्यात 15 मिनटं गेली. त्यानंतर ते हे आले, त्यांनी विचारले काय घेणार. बघ आम्ही ठरवलं पास्ता घेऊया म्हणून. त्याच्यातला एक पास्ता होता, कुठला नाव आठवेना, पण त्याच्यातला एक आम्ही पास्ता सांगितला त्यांना आणायला. पास्ता ऑर्डर केला. 1 तास, जवळजवळ 1 तास वाट बघितल्यानंतर आमचा पास्ता आला. आधीच पोटात कावळे ओरडत होते आणि आम्ही 300 रुपयाचा पास्ता ऑर्डर केलेला. एवढासा वाटीभर, त्याच्यात 7-8 मोजून 7-8 एवढेच पास्त्याचे पीस असतात ते होते असणार. आणि पास्त्याची चव ती तर विचारूच नव्हे. म्हणजे तो पास्ता शिजवून त्याच्यात फक्त त्यांनी सॉस घालून दिलेले आणि 2-4 भाज्या होत्या हां, आणि त्याच्याबरोबर 2 ब्रेड होते. त्या ब्रेडची चव तर पास्त्यापेक्षा ब्रेडची चव बरी होती. त्यानंतर असं सगळं हे बकवास जे खायचं वगैरे ते झालं. पोटभर पाणी प्यायलेलं बरं ते खाण्यापेक्षा असं वाटत होतं आम्हाला. त्यानंतर मग तिथं थोडा वेळ बसलो. सॉरी गाईज, मी आता व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा बघितले की पुढच्या क्लिप्स नाहीतच, मी पुढे बोललेच नाही आहे. का बोलले मला पण आठवत नाही, खूप दिवसापूर्वीचा आहे व्हिडिओ. तर आता मी इथून पुढे, म्हणजे आता जे तुम्ही बघितला त्याच्या पुढचं मी आता कंटिन्यू करते. माझ्या आजूबाजूचा आवाज इग्नोर करायचं काम ठेवलं आहे, तर तिथला खूप आवाज येते, तर ते जाऊ दे. तर त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. खूप भूक तरी लागलेली, पण तिने एवढं सगळं दिले आम्हाला आणि कसं मागणार दे आणि काहीतरी खाऊया म्हणून. त्यानंतर गपचूप आम्ही घरी निघालो. मी तरी जाऊन पहिला रिक्षात बसले. पप्पांना कॉल केले, त्यांनी बोलले त्यांनी यायला तासभर लागेल. तासभर कुठं बसणार आणि मी, म्हणून त्यानंतर गपचूप जाऊन रिक्षात बसले. आणि रिक्षात बसल्यानंतर मला समजलं माझ्या खिशात पैसेच नाहीत. म्हणजे जाताना मी 300 रुपये घेऊन गेले आणि त्यातले मग तिच्यासाठी एक चॉकलेट घेतला आणि बाकीचे उरलेले पैसे खिशात ठेवले. आणि मला ते रिक्षात बसल्यानंतर कळलं माझ्या खिशात 1 रुपये पण नाही, माझ्या सगळ्या खिशातले पैसे हरवले आहेत. मला त्या क्षणी रडायला आलेलं. तसं फोनपे करायला आलं असतं, पण त्या काकाने बोलले त्यांचं फोनपेचं अकाउंट नाही आहे. आणि नशिबानं ते काका ओळखीचे होते, त्यांनी बोलले मला दुसऱ्या दिवशी दे तू, चालेल. मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना दिले. पण असं सगळं झालं. तर असा होता माझा हा फर्स्ट स्टोरी टाईम व्हिडिओ. कसा वाटला हे सांगायला विसरू नका. मिक्स माझी कविता कशी वाटली ते पण सांगायला विसरू नका. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बाय बाय. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.